पक्ष संधी देईल तर तुम्ही ते पद घेण्यासाठी तयार आहात? मी तर काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. कधी मी मागितलं नाही, पण पक्षाने जर विश्वास दर्शवला तर निश्चितपणे जी जबाबदारी ते देतील ती पार पडायला तयार आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवातनं राज्यातली काँग्रेस अजून त्या धक्क्यातनं बाहेर निघाली नाही अशी चर्चा आहे. त्यातच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वतःला पदमुक्त करण्याची इच्छा देखील पक्षश्रेष्ठीकडे व्यक्त केली होती. अशा परिस्थितीत सध्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षाला घेऊन एक चर्चा आहे आणि या संदर्भाची जी निवड आहे ती देखील अजून रखडल्याचं बोललं जात आहे. आपल्यासोबत याच विषयावर बोलण्याकरता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर नितीन राऊत आहे. सर, असं काय आहे की मध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणतात की मला पदमुक्त करा आणि नंतर नवीन प्रदेशाध्यक्षाची नेमणूक होत नाही, विधिमंडळ गटनेत्याच्या नेमणुका रखडलेल्या आहे? नाही, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव झाला. त्या दृष्टिकोनातनं नानाभाऊंनी राजीनामा दिला असेल एखाद वेळेला, आणि ती प्रथा असते नॉर्मली की आम्ही पराभवाची जबाबदारी स्वीकारतो आणि पदमुक्त करा अशी विनंती करतो. पण तूर्त तरी हायकमांडने याच्यावर कोणताही निर्णय घेतलेला दिसत नाही. आम्हाला सर्वांना त्याची आता अजूनपर्यंत आम्ही वाट बघत आहोत की कधी कोणता निर्णय होतो. कारण एक शिथिलता जी ह्या सगळ्या बाबतीमध्ये आलेली आहे ती कुठेतरी दूर झाली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनानं निर्णय लवकर होणं अपेक्षित आहे. निर्णय रखडल्याचं कारण काय? दिल्ली स्तरावर देखील काही हालचाली होताना दिसत नाही आणि त्यामुळे मग कुठेतरी राज्यातली जी काँग्रेस आहे यामध्ये कुठेतरी निष्क्रियता दिसते. नाही, मला कल्पना नाही की रखडण्याचं कारण काय आहे. कदाचित अनेक बदल होत असतील वरच्या लेवलवर आणि त्या बदलाच्यामुळं राज्याचे निर्णय थांबले असतील. परंतु लोकसभेचं सत्र सध्या सुरू आहे, त्यामध्ये सगळे नेते मंडळी व्यस्त असल्या कारणानं आता लगेच निर्णय होईल का ते सांगता येत नाही. पण निश्चितच सत्र संपल्यानंतर यावर प्रक्रिया होईल. राज्याचं लवकर अर्थसंकल्प राज्याचा सादर होणार आहे, विधिमंडळाचं विशेष अधिवेशन होईल. त्याला घेऊन देखील जे विधिमंडळाचे गटनेते आहे ही नेमणूक देखील अजून रखडलेली आहे. व सर्वच या ठिकाणी आता थांबलेलं आहे. त्याला पुनर्जीवित करून कामाला लावणं हे अत्यंत गरजेचं आहे. एक आक्रमकपणा नवीन कोणी आलं तर असतो आणि सगळ्यांना गती प्राप्त होते. त्यामुळे मला तरी वाटतं की काँग्रेस हायकमांड यावर त्यांचे काही मत असतील, निश्चितपणे विचार करत असतील. असं नव्हे की गप्प कोणी बसलेलं असेल. लवकरात लवकर निर्णय होण्याची अपेक्षा आहे. मरगळ आल्यासारखं चित्र दिसत आहे राज्यामध्ये सध्या पक्षामध्ये. जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ते बिचारे आपलं काम करत राहतात. आमच्यासारखे लोक आम्ही वाट बघत नाही कोणता निर्णय कधी येणार काय येणार. आमची कामं सुरू असतात. मी परवा पुण्याला होतो, काल नाशिकला होतो, औरंगाबादला होतो, असं करून दौरा करून मी परतलेलो आहे. तर ज्यांना काम करत असते काम करत असतात. त्यामुळं असं काही म्हणता येणार नाही की मरगळच आहे. पण नवीन प्रदेशाध्यक्षाच्या जे नावांची चर्चा होती त्यामध्ये तुमचं देखील एक नाव होतं. या संदर्भात तुमची काय भूमिका आहे? मला कल्पना नाही अजून नावाच्या बद्दल. कोणाच्या नावाची चर्चा आहे का आहे. आपल्या मीडियातनं चर्चा होणं आणि प्रत्यक्षात पक्षश्रेष्ठींमध्ये वरच्या स्तरावर चर्चा होणं यात खूप तफावत असते. पक्ष संधी देईल तर तुम्ही ते पद घेण्यासाठी तयार आहात? मी तर काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. कधी मी मागितलं नाही, पण पक्षाने जर विश्वास दर्शवला तर निश्चितपणे जी जबाबदारी ते देतील ती पार पडायला तयार आहे. नुकतेच रमाकांत म्हात्रे यांनी पक्ष सोडला. इतर काही नेत्यांनी देखील पक्ष नेतृत्वावर गंभीर आरोप केलेले आहे. याला घेऊन पक्षामध्ये काही पक्षस्तरावर चर्चा झाली? अजून तरी माझी कुणाची गाठभेट नाही, परंतु जेव्हा कदाचित होईल त्यावेळेला ह्या सगळ्या चर्चा होतील. पक्षाच्या बैठकांमध्ये चर्चा होईल. म्हात्रेंनी काय म्हटलं याबद्दल सुद्धा मला माहिती नाही, कारण मी दौऱ्यावर होतो. पण निश्चितपणे समोर येईल जे काय असेल ते. काय वाटतं म्हणजे नाना पटोले यांनी स्वतःला पदमुक्त करण्याची विनंती करणं म्हणजे त्यांना कुठेतरी एक पक्षामध्ये दुसऱ्या नवीन रोलमध्ये यायचं आहे? आता नाना भाऊनी तर विधानसभेच्या सत्रामध्ये रोल केला आहे CLPचा त्या ठिकाणी. तर नवीन रोलमध्ये येणं किंवा तोच रोल त्यांनी पुढं नेणं
हा निर्णय त्यांच्याही हातात नाही, तो काँग्रेस हायकमांडचा हे असतो, निर्णय असतो. लेट अस सी कधी निर्णय. मंडळ गटनेतेपदी नानाभाऊची इच्छा आहे, म्हणजे मागच्या अधिवेशनात तसं दिसलं चित्र, असं दिसतं. हो, मागच्या अधिवेशनामध्ये तर त्यांनी तो रोल चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी कामी लावलेला आहे. कदाचित त्यांची इच्छा असू शकते. तुम्हाला इतक्या वर्षाचा अनुभव का वाटतं या परिस्थितीमध्ये राज्याला कशा प्रकारचा प्रदेशाध्यक्ष असायला पाहिजे? नाही, प्रांताध्यक्ष म्हटला तर तो आक्रमक असला पाहिजे, अभ्यासू असला पाहिजे आणि सर्वांना घेऊन चालणारा, आणि प्रदेशामध्ये ज्या राज्याचं आपण नेतृत्व करतो त्या राज्यात त्याला ओळखणारा वर्ग असणारा पाहिजे. आणि त्या पद्धतीचं जर झालं तर मला तरी वाटतं की या ठिकाणी चांगलं काम होऊ शकेल. काही नवीन तरुण आमदारांच्या नावाची देखील चर्चा आहे. तर कुठेतरी असा एक प्रयोग जर राबवला तर निश्चितच पक्षाला एक उभारणी मिळेल असं वाटतं तुम्हाला? हा, तरुण रक्तांना तर वाव दिलं पाहिजे, परंतु तरुण रक्तांना वाव देत असताना ज्याला राज्याची परिस्थिती सगळी ज्ञात आहे, राज्यामध्ये सर्व स्तरावर ज्याचे संबंध आहेत, जो आक्रमक आहे आणि जो एक विरोधी पक्षाची भूमिका चांगल्या पद्धतीने वठवू शकतो, असंच नेतृत्व त्या ठिकाणी हवं आहे. तर हे होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.